राहुल पाटील आणि त्याच्या सोबतीला ईश्वर पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि कल्पेश पवार बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला भेटतोय. चला वेळेच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, 3 ओव्हरचा मॅच, 2 ओव्हर तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत, लक्षात घ्या. आणि आता पहिला जसा चेंडू डिलिव्हर्ड होईल तसं मात्र लगेचच तो स्टॉपवॉच ऑन होईल, हे लक्षात घ्या. 2:10 वेळ झालेला आहे, 2:10 2:10 जो पहिला चेंडू डिलिव्हर्ड होतो हे लक्षात घ्या. चला मॅचला सुरुवात. पहिला चेंडू, पहिलाच बॉल वेगवान हाताळलाय आणि तिथे पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. लेग सिक्स सोडून झाला. व्हाईट बॉलचा इशारा सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला भेटते बॅटिंग करणाऱ्या टीमची एक्साच्या मदतीनं हा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये होतोय, जिथे खांबाळे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 3 ओव्हरचा मॅच, त्याचमुळे तो काउंटर अटॅक दिसेल. आणि आता सध्या तरी आपण पाहत आहोत जाळ्यामध्ये अडकवलाय. कल्पेश पवारच्या खात्यामध्ये आलेली पहिली सफलता. फर्स्ट विकेट गॉन. राहुल पाटीलच्या सुरुवातीनंतर आपण पाहिलं असेल 4 ओव्हरमध्ये 64 धावा या टीमनं कुठल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये तो सस्त्यामध्ये बाद झालाय. अगदी 1ला 1 विकेट आली आहे. आणि आता नवीन खेळाडू अंकित, ईश्वर आणि अंकित ही जोडी आपल्याला पाहायला भेटेल, परंतु आपण पाहत आहोत कल्पेश गेल्या मॅचमध्ये 1 ओव्हरला 4 विकेट घेतल्या होत्या या गोलंदाजानं. विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती होती, परंतु फरक पडणार नाहीत. उंच लांबच लांब चाललाय आणि ठोकला इथे लॉंग अँड स्ट्रॉंग आल्या अंकित ठोकला षटकार. याही वेळेस गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर कनेक्शन, चेंडू सीमा पार, एका डब्यानंतर चेंडू लाईनच्या बाहेर चौका. मारण्याचा यावेळेस आपण पाहतो तो प्रयत्न राहिलाय, कदाचित तो झेल असावा, परंतु तो निसटलाय आणि त्यामुळे ते जीवदानच मिळते. तोपर्यंत आपण पाहतो ती सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 11 ऑन बोर्ड, सॉरी 12 ऑन बोर्ड, 12 वरती धावफलक. 1 वाईट, 1 विकेट, 1 षटकार, 1 चौकार आणि त्यानंतर आलेली ही सिंगलच्या मदतीने धावफलक 12 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय, 12 धावा धावफलकावरती. स्टार्ट खूप चांगला मिळतोय असं दिसतंय, कारण चौकार षटकार आलेत. ईश्वर पवार आता स्ट्रायकर एंडला, क्रॉस बॅटेडने खेळलाय. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर बरोबर तैनात केला गेला, हे प्लॅनिंग होतं. त्या पद्धतीचा हा चेंडू चांगला हाताळणी झाला आणि त्यानंतर धोक्यामध्ये विकेट. गरज होती का इथे आलेली विकेट, फलंदाज बाद. सोडलाय
झेल सुटा गेंदबाज रूठा अशी ही सिच्युएशन राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. विकेट टेकर बॉलर आहे आणि त्या विकेट सातत्यानं मिळवण्याची जी भूक आहे ती मिटता मिटत नाहीत कल्पेश पवारशी. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत पहिलं षटक इथे यावेळेस समाप्त होत आहे. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ. धाव फलक 14. 14 वरती धाव फलक आपल्याला पाहायला भेटतोय. 2 विकेट, 1 रनआउट, एक आपण पाहिलं तर कॅच आउट आणि एक झेल अंतिम चेंडूवरती सोडलाय. सेकंड ओव्हरमध्ये आर्यन 3च ओव्हरचा मॅच आहे त्यामुळे प्रत्येक आता टीमचा प्रयत्न तोच. कमी बॉलमध्ये जास्तच योगदान समालोचन कक्षाच्या वर्ण निघालाय. हा मात्र चेंडू सीमा पार आला. अजून एक देखना स्ट्रोक षटकार. म्हणजे पहा किती बॅटिंग किती फिल्डिंग त्यांची ती स्ट्रॉंग असू शकते याच्यावरनं तो आपल्याला अंदाज लागू शकतोय. कारण एक चांगला झेल 12व्या खेळाडूने पकडलाय. यावेळेस देखील हवामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. पाहूयात काय घडेल. कॅचीचा कॉल पुन्हा होता परंतु इथेही संधी गमावली जाते. अवघड झेल सोपे करावे लागतील तर इथे फायदा होऊ शकतोय. गोलंदाजाला तो कॉन्फिडन्स मग मिळू शकतोय. पहिल्या ओव्हरला एक झेल सोडलाय आणि याही ओव्हरमध्ये एक झेल सुटलाय. तोपर्यंत आपण पाहत आहोत या चेंडूवरती मिळालेल्या 2 धावा 2च्या मदतीनं 22 अंकावरती धाव फलक. खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्येचा ओघ वाढत चाललाय. या पद्धतीच्या धावा जर सातत्याने येत राहिल्या तर 3 ओव्हरला 40चाही पल्ला गाठू शकतायत. पुन्हा एकदा स्ट्रेट हिट खेळण्याचा प्रयत्न झाला. लोबो फुल टॉस बॉल होता. बॅटच्या टो एंडला लागला आणि समोर निघाला. यावेळेस देखील पाहूयात रनआउटचा चान्स यावेळेस वाटत होता परंतु वेगवान धावलाय आणि त्याचमुळे रनिंग बिटवीन द विकेट फास्ट दाखवली. त्यामुळे 2 धावा मिळाल्यात. 2च्या मदतीने आता 24 अंकावरती धाव फलक. एक महत्त्वाची बाब राहिली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी की प्रत्येक बॉलला तिथे धाव आलेली आहे. सिंगल डबल का होईनात, मोठे प्रहार का होईनात, प्रत्येक बॉलवरती आलेत. त्यामुळे हे धाव फलक प्रत्येक चेंडूवरती हलत डुलत राहिले. 24 वरती धाव फलक. ओव्हर पिच होता. यावेळेस जर पाहायला गेलं तर लुक ॲट दी साइट अँड लुक ॲट इट इज सन. बॉल गोइंग 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 अँड गॉन. मदतीने आता धाव फलक 30 अंकावरती. 2 षटकार आले, 2 डबल धावा आला तर नितासमुळे 16 धावा आतापर्यंत 4 बॉलमध्ये या ओव्हरला कलेक्ट केल्या गेल्यात. हे षटक थोडंसं महागडं होत चाललंय. 30ला 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. खूप चांगली कामगिरी बॅटशिकडा आणि आता एकाच हातामध्ये पकडलाय. तोडीस तोड प्रत्युत्तर. यस मिळाली विकेट. राहिले बरोबर वेळामध्ये तो जंप आणि त्यानंतर पूर्णपणे बॉडी स्ट्रेच केली होती आणि एक देखना झेल पाहायला भेटलाय. 30ला 3 विकेट. नवीन खेळाडू उमेश प्लॅटफॉर्म सेट आहे. प्रत्येक खेळाडू आलाच काउंटर अटॅक चढवतोय. कारण माहित आहे इथे चेंडू कमी आहेत. कमी चेंडूमध्ये जास्तच योगदान हेच करायचं आहे. क्रॉस बॅटेडने खेळाय. गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर खराब फिल्डिंग. बॉल आता अडवला जाईल. फेकी होईल आणि तोपर्यंत 2 मिळाल्यात. अपील तर इथेही झाले आहे आणि आता थर्ड पंचांकडे हा निर्णय तो सोपवला गेला असं वाटतंय. सर रिव्ह्यू घेतलेला आहे ना. ओके चला रनआउटसाठी रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. बॉल शेक रनआउट शेक केलं जाईल.
नॉट आउटचा इशारा आलेला आहे थर्ड पंचांकडनं. बॅटर सेफ, क्रीजमध्ये ती बॅट पोहोचली आहे असं थर्ड पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे, त्यामुळे बॅटर सेफ आहे. नॉट आउटचा इशारा. पाहुयात या चेंडूवरती किती मिळतील. धावत सुटले आणि तिथे नॉन स्ट्राईक एंडला धोका वाटतोय. पाहुयात तो इथे चान्स गमावलाय. एक क्षण असं वाटलं की ती इझी विकेट मिळेल, परंतु मग त्यानंतर विकेट किपरकडनं तो जो थ्रो होता तो थोडासा स्लो राहिलाय, वीक राहिलाय आणि मग त्याचा फायदा घेतलाय. सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केली जाईल धाव. वडवलीचे समाजसेवक अगदी आपण पाहत आहोत विधी नरेश पाटील यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत या नियोजनाला. त्यांचंही मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत या स्पर्धेमध्ये. सातत्याने या स्पर्धेमध्ये ते बनूनही राहिलेत, मॅच एन्जॉयमेंट करतायत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. 34 वरती धावफलक, 34ला 3 विकेट गेल्यात. स्ट्राईक घेऊन खेळण्याचा प्रयत्न अंकितचा सातत्यानं यशस्वी होत राहिलाय आणि त्याचमुळे त्या धावाही चांगला येत आहेत. अंतिम ते षटक आहे, त्याचमुळे तो प्रयत्न त्याच आहे की इथून जास्तीत जास्त बॉल या ओव्हरचे खेळायचे आहेत आणि जर शेवटपर्यंत राहिला तर मी म्हणेन 45+ टार्गेट दिसू शकते या मॅचमध्ये, कारण चांगला खेळ आहे. स्ट्राईक रेट त्याचा चांगला आहे, 4 बॉलमध्ये 13 वरती खेळतोय. आता हा बॉल उडवण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे कनेक्शन नाहीत. क्रॉस बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं ड्रिल करून दाखवतोय परंतु कनेक्शन नव्हतं आणि तिथे आलेला हा डॉट बॉल. अंतिम षटक अक्षय. आतापर्यंत चांगलं गोलंदाजी राहिला आहे दोन्ही बॉलवरती, कारण मोठे स्ट्रोक मारू दिलेले नाहीत. आता 3 ओव्हरला गोलंदाजांचा प्रयत्न तेच आहेत. विकेटपेक्षा तुम्हाला आता डॉट बॉलला जास्त प्राधान्य द्यावं लागेल आणि यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक थोडासा पुढे आला आणि मग त्यानंतर हा रीच मध्ये घेतलाय, स्लॉट मध्ये आलाय, पार्किंग लॉट मध्ये चाललाय. जर आपण स्ट्रोक पाहिले तर मनगटी फटके त्याच्याकडे आहेत, मनगट मजबूत आहेत. चला बॉल तिकडनं लवकरात लवकर कॅरी करत चला. चाळीस वरती धाव फलक, 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. अजून खाली कॅप्चर, लँडिंग झालाय प्लस 6 मध्ये. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. अजून एक षटकार. स्ट्रोक सिलेक्शन आणि म्हणून तो मी उल्लेख केला, मनगटी फटके चांगले आहेत त्याच्याकडे. आताही तो प्रयत्न होता परंतु हा वेगवान बॉल राहिला. पूर्णपणे आपण पाहत आहोत यॉर्कर करण्याचा तो प्रयत्न ऑफस्ट्रिकला थोडंसं सोडून निघाला. विकेट किपरकडे आलाय डॉट बॉल. अंतिम तो चेंडू राहिलाय, 2 षटकार आलेत, त्यामुळे धाव फलक 46 अंकावरती. इनिंगचा अंतिम चेंडू. टार्गेट सेट करायचं आहे. 46 झालात. ओ बॉडीवरती, पायावरती जाऊन हा आदळलाय आणि त्यानंतर आपण पाहूयात यावेळेस लेग बाईज, एक सिंगल मिळते प्लस विकेट. इनिंग समाप्त, ओव्हर समाप्त. धावा झाल्यात 47, मॅच मध्ये करायच्या आहेत 48 धावा. चला पुढच्या मॅच आपण टॉस करणार आहोत. आई गावदेवी खालिंग विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत बाबा स्पोर्ट्स केले.
चला पुढच्या मॅचचा टॉसकडे आपण वळणार आहोत. पुढची लढत चला तो पुढच्या मॅचचा टॉस न्यूज टॉस बॉक्समधनं आमच्यापर्यंत पोहोचेलच. ओके, बाबा स्पोर्ट्स केले टीमच्या कॅप्टन अर्थातच संदीपजी पाटील सरांनी टॉस जिंकलाय आणि लगेचच निर्णय घेतलाय फिल्डिंग करणार आहोत. त्यामुळे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे आई गावदेवी खालिंग टीमला. पुढची ती लढत असेल तोपर्यंत फिल्डिंग लावायची आहे. चला प्लीज, वेळ आपल्याकडे आता कमी राहिला आहे कारण अजूनही भरपूर मॅचेस खेळवायच्या आहेत. त्यामुळे या रजनीमध्ये मॅच कंप्लीट होणं गरजेचे आहेत. अठ्ठेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करायचा. येणारे 18 बॉल फक्त असतील. 18 बॉलमध्ये 48. चला मॅचला सुरुवात करायची आहे. जास्तचा वेळ आता घेऊ नका प्लीज. अक्षय आणि अजय ही जोडी पाहायला भेटते. पहिला शेंडू इनफिल्डला भेदून निघालाय. वेगवान बुलेट शॉट, शेंडू सीमा पार, चौकार. ऑल चान्सेस नव्हता. आपण पाहत आहोत 30 यार्ड सर्कलला तो बीट करून निघाला आणि इतका वेग होता की तिथे बॉल अडवणं मुश्किलच होतं आणि त्याचमुळे तो चौकार आलाय. पहिला शेंडूवरती आपण पाहत आहोत सुरुवात धमाक्यामध्ये करण्याचा प्रयत्न राहिलाय. पहिला शेंडूला चौकार आलाय. अक्षयकडनं कामगिरी चांगली होणं गरजेचं आहे. आणि आता इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक यावेळेस लॉंग लेगला टार्गेट केलंय. पुन्हा एकदा नो चान्स. चेंडू स्टे फरार, फुल फरार. धावा मिळतील इथेही 4. येतोय चौकार. तेच माइंडसेट आहे फलंदाज अक्षयचं. विकेट गेला तरी चालतील परंतु काउंटर अटॅकच चढवला जाईल कारण 48 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. त्याच्यामध्ये 8 धावा आलात आणि मग आता 16 बॉलमध्ये 4 गॅपमध्ये बॉल आहे. आणि आता तिसरा बॉल तिसरा चौकार येतोय. सेट करायचे आहेत. 3 बॉलला 3 चौकार आलेत. चला फिल्डिंग लावायची आहे. पण सही तुम्हाला ताकद देत आहेत, लक्षात घ्या. 3 बॉलला 3 चौकार. सुरुवात अक्षयकडनं खूप चांगली राहिली आहे. 12 धावा फलकावरती पाहायला भेटत आहेत. 48चा पल्ला गाठण्यासाठी तो स्टार्ट सध्या तरी चांगला मिळालाय. उर्वरित आता पुन्हा एकदा चौथ्या बॉलवरती हा चौथा करारा प्रहार आलाय आणि 4 बॉलला हे 4 चौकार पाहायला भेटत आहेत.
आपल्याला पाहायला भेटतील. ती बँकी आहे 13 बॉलला 25 करायचं. एक परिस्थिती अशी वाटली की खूप मोठं टार्गेट आहे, परंतु चौकार. सहाव्या बॉलवरती देखील चान्स नाही तसं वाटतंय, कारण बॉल फाईन लेगला निघालाय आणि सहाव्या बॉलवरती 6 चौकाराची आतिषबाजी. चौकारांची यावेळेस पाहत आहोत. साहेब यांच्याकडनं फलंदाजासाठी रोख रक्कम 200 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. 6 बॉलला 6 चौकार हा मोठा विक्रम या मैदानावरती आता त्याने दाखवलाय. पॉवर प्लेचं षटक होतं आणि आपण पाहत आहोत की सगळ्या बाजूला चौफेर बाजूला आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमधनं ते चौकार ठोकलेत आणि आता उर्वरित आपण पाहत आहोत 12 बॉलमध्ये करायचे 23. पुन्हा एकदा गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न झालाय. लॉंगॉनला फिल्डर आणि आता हा 7वा चौकार आलाय अजयच्या बातमधनं. मात्र इथे आपण पाहत आहोत चौकार. आता अजयनंही मारलाय. एकोणतीस वरती धाव फलक 19 आहेत. पुन्हा एकदा जाग्यावरती टॅप करून मारलेला हा स्ट्रोक पाहायला भेटतोय क्षेत्ररक्षक आला आणि तोपर्यंत ती सिंगल मिळून जाईल. सर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे या पद्धतीने दोन्ही खेळाडू खेळलेत, कारण विकेट न घालवता तिथे आपण पाहत आहोत ती फलंदाजी राहिली आहे. ते स्टार्ट खूप चांगला मिळाला आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सगळेच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत याही सुरुवात ओव्हरची चौकारानं झाली. त्यानंतरचं हे कमबॅक होत असताना उमेशकडनं राहिले 9 बॉल 18 करायचे आहेत. मागे मारण्याचा प्रयत्न होता, स्टिकवरनं बॉल निघाला असं वाटतं आणि त्याचमुळे पंचांनी कोणताही इशारा दिलेला नाही, त्याचमुळे हा डॉट बॉल. एक डॉट बॉल आता खूप महत्त्वाचं असणार आहेत. 8 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. अंतिम ओव्हरमध्ये त्या धावा किती ठेवल्या जातील याचकडे सध्या तरी नजरा असतील, परंतु सध्या तरी दोन्ही खेळाडू चांगले खेळलेत. अक्षय 7 बॉलमध्ये 24 वरती खेळतोय, अजय 3 बॉलमध्ये 5 वरती खेळतोय. आणि आता यावेळेस देखील बाकवस पेर लेगला चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, बॉल अडवण्याचा प्रयत्न होईल आणि तोपर्यंत 2 धावा. वेगवान धावलेत. फिटनेस यावेळेस आपला दाखवत असताना तिथे 2 धावा. पुन्हा एकदा रनिंग बिट द विकेट फास्ट दाखवली आणि इथेही 2 धावा घेऊन गेलेत. 32 झाल्यात आणि राहिले 7 बॉल करायचे 16. 7 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज. छोटंसं कमबॅक या ओव्हरमध्ये जरूर झालंय. मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्याचा प्रयत्न, यावेळेस कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज उमेशनं करून दाखवलंय, कारण या ओव्हरला फक्त एकच चौकार आलाय. चांगला चेंडू यावेळेस देखील आपण पाहत आहोत आणि कदाचित यस चॅलेंज केलं जात आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं रिव्ह्यूची मागणी झाली आहे व्हाईट बॉलसाठी. बॉल चेक केला जाईल.
यस इट इज फेअर बॉल. चांगला चेंडू आहे. अंतिम ओव्हरमध्ये हा सामना जातोय जिथे करायचे आहेत 6 बॉलला 16. सहा चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज. अशा परिस्थितीमध्ये बॉलर कोण येईल याकडेच नजरा सगळ्यांच्या होत्या आणि सध्या तरी आपण पाहत आहोत तिसऱ्या ओव्हरमध्ये यास धावा डिफेन्स करण्यासाठी प्लेयर सबस्टिट्यूट होतोय. थोडंसं क्रॅम्प आलेले वाटलेत. जयवंत पाटील केवल पाटील 6 बॉलला 16 करायचे. यावेळेस आपण पाहत आहोत अचूक लेंथ लाईन वरती हाताळलाय जिथे कॉन्फिडन्स मिळून गेलाय गोलंदाजाला आणि राहिला आता 5 बॉलला 16 करायचे. पहिल्याच ओव्हरला आपण पाहिल्या चौकारांची आतिषबाजी झाली. तिथे अक्षयनं खेळलेले खूप चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटले. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये उमेशनं जी कामगिरी केली तिथून पुन्हा एकदा फिल्डिंग करणारी टीम चार्जअप झाली आहे आणि आता पुन्हा आपण पाहत आहोत बॅलन्सिंग मॅच जिथे 5 बॉलला 16 करायचे. हो इथेही तेच तरार केलाय आणि बॉल पूर्णपणे आपण पाहत आहोत तो सबमरीन राहिलाय. पण कळवतात 22 एक सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे ससाबेल 33 झाल्यात. 4 बॉलला 15 करायचे आहेत. सामना आता थोडासा फसलेला वाटतोय. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. आजच्या रात्रीमध्ये आपण एक मॅच तर पाहिला 6 बॉलला 2 हव्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये त्या 2 धावाही डिफेन्स झाल्यात. परंतु हे मैदान मी म्हणेन असं आहे की 6 बॉलला इथे 25 धावा सहज चेस होऊ शकत आहेत. आता लागतायत 4 बॉलला 15. क्रॉस बॅटरने खेळलाय. उंच तर गेलाय. डिसन आणि यस हवं तितकं चेंडू सीमा पार. षटकार. सांगितलं अक्षयनं आणि अक्षयचा अजून एक हा बार पाहायला भेटला आपल्याला. तिथे आला हा षटकार आणि आता 3 बॉलला करायचे आहेत 9. 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत हा मॅच जाईल आणि तिथे ते समीकरण काय राहील याचकडे आता प्रेक्षकांच्या नजरा आहेत. कारण 3 बॉलला 9 मॅच ऑन ठेवावीच लागेल प्रत्येक बॉल नंतर. पाहूयात पुन्हा एकदा अक्षय. हा फुल टॉस होता परंतु बाहेर जास्तचा राहिलाय. वाईट बॉल पंचांनी कळवलाय. अतिरिक्त इथे धाव मिळते. धाव फलक पुढे ससावेल. राहिले आता 3 बॉल. मॅच मध्ये करायच्यात अजूनही 8 धावा. 40 धावा झाल्यात. विकेट गेलेले नाहीत. जमिनीची बाब पूर्णपणे शेवटपर्यंत ठेवली जाईल असं वाटतंय. नॉट आउट पारी राहील का पाहूया. 3 बॉलला 8. ओपपिश होता यावेळेस देखील पाहूयात. क्षेत्ररक्षक आणि आता खराब फिल्डिंग. बीट करतोय बॉल. यावेळेस मात्र चेंडू सीमा पार. मिलेंगे 4. तो बेटा होगा पार. दोन चेंडूमध्ये 4 धावसंख्येची गरज. 36 वरती अक्षय खेळतोय. मॅच फिनिशिंग टच दिला तर या इनिंगला ते प्राधान्य दिलं जाईल अन्यथा ही इनिंग मग व्यर्थ होऊ शकते. पाहूयात काय घडेल. लेग बाईचा इशारा आला. एक सिंगल आली आणि आता मॅच. 1 बॉल करायचे आहेत 3 धावा. 1 चेंडूमध्ये 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. चला फिल्डिंग लावायची आहे. 1 बॉल मध्ये आता करायचे आहेत 3 धावा. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं भरपूर मॅचेस. शेवटच्या अंतिम
चेंडू वरती गेलेल्या आहेत. जिथे काही मॅच 1 बॉल 1, 1 बॉल 2 आणि आता ही मॅच 1 बॉल 3. 1 बॉलला 3 करायचे आहेत. एक बॉल मध्ये 3 करायचे आहेत. स्ट्रायकर एंडला अजय. ओ आणि आता पाहूयात काय घडेल. धावत तर सुटलेत आणि आता कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा रूल. 2 तर झाल्यात. आता तिसऱ्याचा प्रयत्न आहे. तिथे तो स्किट झालाय. नॉन स्ट्राईक एंडला विकेट आणि आता सेलिब्रेशन ऑन. अभिनंदन टीम सामना इथे जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग खांबाळे संघाचा हा जय जयकार पाहायला भेटतोय अभिनंदन टीमचं. चला लगेचच फिल्डिंग करणारी टीम फिल्डिंग साठी लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि लगेचच आपण मॅच मॅन ऑफ द मॅच लगेच जाहीर करूयात. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे अंकित.